यांच्या मार्गदर्शनाने आम्ही करत आहोत. आणि तथा आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या विकास निधीतून आम्ही अनेक निवडणुका अगोदर पण आणि आता पण भरमसाठ निधी त्यांनी आम्हाला दिला आणि ह्याचप्रमाणे आम्ही विकास कामे करत राहू याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आज जुनी डोंबिवली ग्रामस्थांसाठी आणि या इकडच्या परिसरातील लोकांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे की प्रदेश अध्यक्ष आमदार आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आज आपण अशी भव्य इथे जुनी डोंबिवली प्रवेशद्वार अशी कमान उभारत आहोत. त्याचं भूमिपूजन इथे झालेलं आहे आणि खरंच अशीच विकास कामे ग्रामस्थांच्या सहकार्याने व इतर या आमच्या प्रभागातील सगळे माझे सोबतचे जे नगरसेवक आहेत त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि सगळे ग्रामस्थांनी आम्हाला जे सहकार्य केले त्यामुळे आजचं हे भव्य असं प्रवेशद्वारचं भूमिपूजन इथे होत आहे. आणि खरंच ग्रामस्थ मंडळीसुद्धा आज या आनंदाच्या क्षणी इथे उपस्थित होते आणि खूप असे त्यांनासुद्धा गर्व आहे की आपल्या गावाचं इतक्या वर्षापासून जे भूमिपूजन प्रवेशद्वार होणं ही त्यांचं एक सुद्धा स्वप्न होतं ते साकार होत आहे आज. चव्हाण साहेब, आपण पाहत असाल कित्येक वर्ष या डोंबिवली शहरामध्ये समाजोपयोगी कामं करतात आहेत. तसं पाहता हे फार पूर्वीच व्हायला पाहिजे होतं, पण एखाद्याचा पायगुण लागतो. त्या पायगुणाबरोबर आमचे ताई आणि माझे मित्र कृष्णा पाटील यांचा पायगुणामुळे आज हे होतं आहे. या गोष्टीचं आम्हाला खूप अभिमान वाटतो की चव्हाण साहेबांच्या बरोबर काम करता करता एक कृष्णा पाटील म्हणून एक थोडा कार्यकर्ता आज एक नगरसेवक झाला. आणि हे शक्य होतं सगळं रवींद्र चव्हाण साहेबांमुळे होऊ शकतं, कारण प्रत्येक कार्यकर्त्यावर प्रेम करणं तो मोठा कसा होईल हे सगळं हे पाहिलं जातं. आणि हेच नाही म्हणजे ह्याच कमानीचं नाही तर डोंबिवली शहरामध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल, त्या गावाच्या असतील, त्या भोपर असतील किंवा दादववाडीचं असेल,